सक्तीने धर्मांतर जर केलं तर आता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक कायदा पारित करण्यात आला। जर मुलीच्या विरोधात, तिच्या मनाविरोधात जर तिचं धर्मांतर केलं किंवा तिच्याशी विवाह केला आणि तो जर धर्मांतर विरोधी कायद्याच्या विरोधात जर तो विवाह येत असेल तर त्या व्यक्तीवर 1 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपयाची दंडाची तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये कायदा पारित करत असताना त्या केलेल्या आहेत, पण याच्यात अजून चर्चा सुरूच आहे। परंतु राज्यामध्ये कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, तो सगळ्या धर्माला तो कायदा हा बंधनकारक आहे, तो व्यक्तीशी निगडीत आहे असं विधिमंडळाचे किंवा सन्माननीय माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे। मुलं सुरक्षित राहिल्या पाहिजे।